नमस्कार. हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात विविध भागात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. संभाजीनगर असेल तसेच इतर भागात देखील पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे. तसेच अजून पावसाची शक्यता राहणार आहे. कोणत्या भागात पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. तर चला पाहूयात सविस्तर अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर संभाजीनगर जिल्ह्यात आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. तशीच ती स्थिती आपल्याला जालन्याच्या देखील काही भागात पाहायला मिळत आहे. संभाजीनगर या ठिकाणी सध्या देखील पाऊस चालू आहे. अजून एक तासात दमदार पावसाचं आगमन देखील होण्याची शक्यता आहे. तसेच चिखलीचा भाग असेल, सिल्लोड, चाळीसगावच्या भागात देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. हे वातावरण आपल्याला वाशिम, कारंजाचा भाग असेल याही ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारंजाच्या भागात जास्त जोर राहणार नाही परंतु वाशिमच्या भागात, वाशिम जिल्ह्यात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. या ठिकाणी काल खूप मुसळधार पाऊस देखील झालेला आहे. पुन्हा एकदा पाऊस चांगला होईल. तसेच इकडे पाहायला गेलं तर धुळेच्या भागात जे आहे ते हलकं ढगाळ वातावरण आहे. इकडे चाळीसगाव, पारोळा, जळगाव, खामगाव, अकोट, अचलपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील. एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका देखील पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच इकडे खेडच्या भागामध्ये एक नवीन ढग तयार होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. हा ढग जर चांगला तीव्र झाला तर हा ढग खोपोली, पुणे, जेजुरी पर्यंत चांगला पाऊस देईल. नंतर इकडे कोकणाकडे तो सरकेल. आता जी पावसाळी स्थिती आहे त्याचा प्रभाव आपल्याला मराठवाड्याच्या भागाकडे सरकताना दिसून येत आहे. विदर्भाकडून मराठवाडा तसेच नंतर पश्चिम महाराष्ट्राकडे हा पावसाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. इकडे बीड, केज, जामखेडच्या भागात बार्शी, करमाळा, दोड, बारामती, इंदापूर, जेजुरी तसेच पुणेचा भाग, सातारा, वडूज, पंढरपूर, सोलापूर, विटा, कराड, जतचा काय भाग असेल, सांगली, कोल्हापूर, राजपूर या ठिकाणी जे आहे ते उत्तरेकडील भागाचा पावसाचा प्रभाव आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळू शकतो. रात्री देखील पाऊस राहणार आहे. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.